नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे तो क्लिनिंग करते, कारण आदल्या दिवशी आहे ते आम्ही नॉनव्हेज आणलं होतं आणि रात्री अचानक पाणी गेलं, त्यामुळे मग रात्रीची भांडी वगैरे आणि सकाळी काय संकष्टी होती, त्यामुळे सर्व किचन वगैरे क्लीन करून घ्यायचं होतं. तर सकाळी पाणी पण खूप लेट आलं, त्यामुळे मग सर्वच काम लेट झालेलं आहे. आणि आता एवढं लेट झालं आहे की म्हणजे अर्नवला शाळेला पण जायचं आहे. तर मग मी आता किचन वगैरे क्लीन करून, भांडी वगैरे क्लीन करून घेते. आता तर किचनवरती जे काही असतं, आपलं दूध, चहा कधी कधी ओतू जातो, तर त्यामुळे आधी जे शेगडी असते आपली, शेगडीच्या वरती जे घाण आहे ते थोडीशी हाताने वगैरे क्लीन करून घ्यायची, किंवा ओल्या पाण्याने आधी ते क्लीन करून घ्यायचं. आणि सगळं ड्राय असतं, साबण आपण लावली की ते पूर्ण लगेच हाय असं बसतं, म्हणून आधी किचनवरती सुद्धा पाणी टाकूनच घ्यायचं, म्हणजे थोडंसं ओलावा झाल्यावरती लगेच क्लीन होतं व्यवस्थित म्हणून. आणि मी साईडचं वगैरे बघा, तुम्हाला दिसत असेल खिडकीच्या इथे ठेवलेलं आहे जे काही तेलाची बॉटल वगैरे, चहा पत्ती वगैरे, हे सगळं जे आहे ते सगळे भरण्या वगैरे मी वरती ठेवलेले आहेत. तुम्ही म्हणाल की आवाज का असा येतोय, तर आवाज थोडासा माझा घसा बसलेला आहे आणि घसा पेन पण होतोय. पण काय, रोज व्हिडिओ टाकायचे आहेत आपल्याला, एक म्हणतात ना मोटिव्ह असतं, किंवा रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचे आहेत म्हणजे जास्त थोडेसे ग्रो होतील, म्हणून खूप आवाज बसलेला आहे आणि पेनसुद्धा होते, तरीसुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड करते. तर चला मग आता मी थोडेसे ते साईडचं वगैरे घासून वगैरे घेते. आणि जिथे तेलाच्या बाटल्या वगैरे ठेवतो, सगळे बास्केट वगैरे बोलतात ठेवायला, पण ऑलरेडी जागा किचन केवढा आहे तुम्हाला दिसतोय, आणि तिथंच छोटंसं बास्केट ठेवलं म्हणजे तेलाच्या बॉटल वगैरे ठेवण्यासाठी, तर तेलाच्या बॉटल राहतात, त्याच्यापेक्षा जास्त जागा ही बास्केटला लागते, म्हणजे मोठं असतं बास्केट, त्यामुळे जागा ह्या व्यापतात. त्यामुळे मग नाही मी ठेवत आहे, नॉर्मल हाय असं ठेवते, क्लीन करून घेते. तेल वगैरे जरी खाली झालं तरी मी घासून वगैरे घेते. तारेचा जो काथे असतो त्याने व्यवस्थित असं क्लीन करून घेते, म्हणजे एवढं हे होत नाही, खराब पण होत नाही, आणि 8 दिवसातून वगैरे धुवून घेते व्यवस्थित, आणि रोजच्या रोज पुसून व्यवस्थित ओल्या कपड्याने क्लीन करून घेते. टाईल्स वगैरे सुद्धा कधी कधी 2-4 दिवसात नॉनव्हेज वगैरे झालं तर रोजच्या रोजच म्हणजे क्लीन करावं लागतं. नॉनव्हेज असलं तर धुवूनच घ्यावं लागतं आम्हाला, त्यामुळे. आणि बुधवार हे असं असलं की आपण नॉनव्हेज बनवायला जातो घरी. तर आता हे बघा, पाणी दिसतंय तुम्हाला की साबणाच्या ह्याने पण मी क्लीन करते, आणि आपलं नॉर्मल आधी पण क्लीन करून घेतलेलं आहे. आणि मी आता, तुम्ही म्हणाल की कशाने, कुठल्या साबणने धुते, मी नॉर्मल, माझ्याकडे संपला होता निरमा जो घेतला होता तेच, पण व्यवस्थित असं निघते. तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि किचनमध्ये काय चेंजेस केले, आणि सकाळ सकाळी धुतले, आणि मला माहिती होतं संध्याकाळी काहीतरी म्हणजे येणार आहे पार्सल वगैरे घरी, त्यामुळे मग मी आधीच थोडंसं सकाळीच क्लीन करून घेतलं. आधी ऑलरेडी घ्यायचं होतं, त्यात अजून एक्स्ट्राच की येणार आहे संध्याकाळपर्यंत काहीतरी, तर आधी क्लीन करून घ्यावं. म्हणून जे बटन्स असतात तिथे कसं आपण कोणतेही हात लावतो, कधी पिठाचे असतात, काय असतं, तर तेलाचे वगैरे ते सुद्धा व्यवस्थित असं मी क्लीन करून घेते, कारण ह्या बारीक बारीक गोष्टी असतात त्याच मेन म्हणजे खूप महत्त्वाच्या असतात. बटन म्हटलं की तिथे खूप असं जमा पण होतं हे. आता मी घासून वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे, आणि मी वायपरच्या साह्याने ते क्लीन करते, कारण जर पाणी तसंच राहिलं ना की ते खाली किचनच्या खाली मुरून किचन म्हणजे हे होतं, खालून लिकेज वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सर्व क्लीन करून वायपरच्या साह्याने मदत करते. वायपरच्या साह्याने तर पूर्णपणे क्लिअरली पाणी निघतं. त्यामुळे आता तुम्हाला दिसत असेल किचन किती मस्त असं क्लीन केलेलं आहे. आणि असेच चांगल्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टी होत राहतात. तर मोठ्या म्हणजे कसं की क्लिनिंगसुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तसंच आता ही भांडी पण माझी रात्रीचीच आहेत. रात्री थोडीशी पाणी टाकून ठेवलेली होती, कारण अचानक पाणी गेलं. आमच्याकडे 24 तास पाणी असतं, त्यामुळे मी सर्व भांडी वगैरे क्लीन करून घेतलेत. आता हे बास्केट आहे ते दुसरीकडे ठेवायचं आहे मला, आणि ते सर्व क्लीन करून घेते मी व्यवस्थित, असं जसं मला पाहिजे असतं तसं, कारण ते ओलावं असलं ना की बरोबर नाही वाटत. आता ज्या गोष्टी खिडकीवरती होत्या त्या मी परत आता खाली ठेवत आहे ठेवत आहेत व्यवस्थित जशा तशा.
आणि आपल्याला जे काही असतं की बाबा जिथल्या तिथे गोष्टी पाहिजे असतात तसं व्यवस्थित केलेलं आहे. मी दाखवते बघा ते कसं मस्त क्लीन, किती छान दिसतंय किचन. आणि हा माझा छोटासा मस्त असं किचन आहे. तर चला मग जे पार्सलची वाट बघत होती ते पार्सल आलेलं आहे आज. आणि ते पार्सल म्हणजे काय असेल ते तुम्ही नक्की लास्टपर्यंत बघा आणि कसं वाटतंय ते पण नक्की सांगा. पार्सल आलेलं आहे मिशोवरून, मी मागवलेलं आहे. आता ते पार्सल मी ओपन करते. पार्सलमध्ये काय आहे हे तुम्ही बघा आणि तुम्हालाही दाखवते की बघा काय आहे कसं आहे हे नक्की तुम्ही बघा. आणि त्याचे रिव्ह्यूज जसे आहेत तसेच मी सांगणार आहेत. बघा पार्सल ओपन केलं आणि पार्सलमध्ये आहे वॉलपेपर. मी किचनसाठी वॉलपेपर मागवला होता. म्हटलं एकदा ट्राय करावं आपण की बघा कसं आहे किंवा किती म्हणजे किती येतो आहे साईजमध्ये वगैरे. आणि त्याची मी लिंक देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि फोटोसुद्धा देईन. भेटला तर फोटो नक्की देईन. आता हा किचनमध्ये लावायचा होता मला, कारण क्लीन वगैरे केलेलं होतं. त्याच्यानंतर मी जे काही बनवलं होतं ते साईडला वगैरे ठेवून तर हे मला लावायचं होतं. लावायला म्हणजे थोडीशी की बघ गॅस आहे तिथे पाईप आहे व्यवस्थित थोडंसं लावणं गरजेचं होतं. नाहीतर कसं त्यात म्हणजे चिकटवायचा होता तो ना व्यवस्थित असा. त्यामुळे तरी मला माझ्या मुलाने मदत केली, अर्णवने मदत केली किंवा साईडने पकडण्यासाठी वगैरे. खूप मस्त बसला. आणि म्हणजे जेवढा लावला होता 3 हे लावले होते. एक साईड बाकी वरचं म्हणजे एक जे स्क्वेअर आहे तसा एक स्क्वेअर सर्व बाकी होता. मग तो मला साईडने असा लावायचा होता. परत मी अशा प्रकारे व्यवस्थित असा तो लावलेला आहे दोन्ही साईडने ॲडजस्ट करून. आणि किचन तुम्ही सांगा मला कमेंट करून की किचन कसा दिसतोय. किचनचा मेकओव्हर केल्यावरती काहीतरी चेंजेस केल्यावरती किचन आपले छोटे जरी असले तरी किती छान आणि मस्त असे वाटतात. नक्की कमेंट करून सांगा. आणि व्लॉग लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच.